मुख्यमंत्री अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न साकार होणार आहे, कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. अजित पवार नव्या मंत्रिमंडळात आता 6व्यांदा उपमुख्यमंत्री झाले, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांना मुख्यमंत्री पदावरती बघायचंय. आतापर्यंत अनेकदा मुख्यमंत्री पदाने अजित पवारांना हुलकावणी दिली आहे, मात्र आता पहिल्यांदाच अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत थेट वक्तव्य करण्यात आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री, दादा काही लोक परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा, असे आमचे अजितदादा पवार. फडणवीसांच्या अजितदादांबद्दलच्या या वक्तव्याबाबत राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आल्या. शुभेच्छा देऊन एखाद्याचं जर समाधान त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी दिलेले आहेत आणि त्याला आम्ही काही चुकीचं समजत नाही. त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या अर्थी दिलेल्या आहेत त्या अर्थी त्या खऱ्या ठरण्याची शक्यता जास्त आहे. परिणामी अजित पवार आगामी 5 वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री होतील की 2029च्या विधानसभा निवडणुकीनंतर सीएम पदाच्या खुर्चीवरती बसतील, याकडे राज्याचं लक्ष लागलंय.